बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 8. दिवस मावळला की अंगावर सरसरून काटा सरकायचा. पसरत जाणाऱ्या अंधारासारखाच रात इराचं दूर कुठंतरी दऱ्याखोऱ्यात जरी वाघाने डरकाळी टाकली तर हातरुणात पडल्या पडल्या बी माणसाला मुताला यायचं, पर बाहेर जाऊन मुतून यायला एकट्याचा धडा होत नव्हता. अशी एवढी करडी जरब आणि धासत माणसांच्या जीवाला बसली होती. मात्र काही बी झालं तरी मुक्या जित्राबांच्या पोटाला 2 घास चारा पाणी त्यांना कसं तरी येडं वाकडं हलगाडून मिरवून आणल्या बिगार कसं जमल. भर दिवसा बी काळजावर धोंडा आणि बिरुदेवावर हवाला ठेवून मेंढकं गुराकी रानवनात बिचकत बावरत हत्यारबंद वावरत होतं आणि वाघाच्या नावावर एका दिवशी मधीच लांडगं बी डाव टाकीत होतं. आणि नेमका ह्याच वक्ताला झिंगाबायाच्या आंब्याला आता पाड लागला होता. त्या कारणानं आंब्याला राखान गेल्या बिगार तिला दमच निघत नव्हता. जीवाला वाघाचं भ्याबी वाटत होतं. पण झिंगाबाया तशी जराशी धडाबाजच म्हातारी होती. आपल्याला एकदिवशी वाघाने खाल्लं तरी जमल, पर मी कुणाला माझ्या आंब्याची कैरी पाड आंबा खाऊ देणार नाही, असा जणू तिने पणच केल्यागत रोज नीती नियमाने त्या आंब्याला राखान जात होती न सांच्यापारी घरी माघारी येत होती. पर त्या दिवशी दिवस मावळता जराशी यरवाळीत झिंगाबाया डोक्यावर पाटीत कैऱ्या पाड आणि सरपान काटू घेऊन कुलपत लंगडत वाडीकडे निघाली होती. जीव घाबरा घुबरा धपापल्या उराने झपाझपा पाय उचलीत होती. मधल्या पाऊल वाटणी दगडू खटक्याच्या तालकटावरून वाडी जवळजवळ आल्यावर मातूर जिजाबा गुजाबाच्या खोरवाडातून अवचित उठलेली वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर म्हातारी ठणाठणा मोठ्यानं बोंबालली. तवा वाडी नेटात आली होती. त्या आवाजाने माणसं घाबरली आणि मग हातात काट्या कुराडी भालं जे काही असेल ते घेऊन पळाली. तशीच त्या आवाजाच्या रोखाने उधळत गेली. आरोळ्या उठल्या. समदच वातावरण लई भयान गंभीरान भयासूर झालं. त्या वक्ताला इनाम गावून कोंडिबा नेटकाच आल्याला घोड्यावरून उतरतच होता. पर खाली ना उतरता त्याने तसाच घोड्याला लगाम खेचला. घोडा तिकडं चौकून उधाळला. पर मोहरं धुरपी बी हातात भाला घेऊन धुमाड पळत होती. कोंडिबा घोडा दामटीत असलेल्या बघून ती थबकली आणि तिनं घोड्याचा लगाम धरला. तसा कोंडिबा खाली उतारला. त्याच वक्ताला ती पोरबी डोळ्याचं पातलं लवायच्या आत इज्जच्या चपळाईनं घोड्यावर सवार झाली आणि त्याच गतीनं घोडा फिकीत निघाली. सहमद्यांच्या मोहरं गेली. बघता बघता झिंगाबायाजवळ पवाचली बी. त्या वक्ताला चुहकून आरडत ओरडत माणसं पळत उधळत येत होती. धापा टाकीत ठेचकाळीत पळत होती. कोण मधीच खड्ड्यात हलगडून पडत होतं तर कोण पडल्याला उठून पुन्हा पळत होतं. घामाघूम झालेली सारीच माणसं जीव तोडून धावत होती. त्याच बाजूला जिथं काळ्या ठिपक्यांच्या बिबट्या वाघाने आपला कराल जबडावासून चवताळून म्हाताऱ्या झिंगाबायावर झडप घ्यायची तयारी केली होती आणि त्याच बिकट वक्तावर तिथं पवाचलेल्या धुरपतीने मोठ्या धीराची चतुराई करीत त्या वाघाच्या अंगावर घोडा घालून त्याच्या जबड्यात भाला ढोसला होता. त्यामुळं डिवाचलेल्या वाघाने चिडून घोड्यावर झडप घेतली आणि मोठ्याने डरकाळी फोडली. तेव्हा सारं वातावरण हादरलं. पर धुरपती अजिबात घाबरली नाही. तिच्या अंगात जणू हत्तीचं बळ आलं. ईज खेळायला लागली. चपळाईने दोन्ही हाताने भाला तसा जबड्यात रेटून तिनं वाघाशी झुंज दिली. घोडा बुजून किकाळत हुसळून मागच्या दोन्ही पायावर उभा राहत होता. पर धुरपती तशीच पाठीवर चिपकून वाघाच्या जबड्यात भाला नेमकाच ढोशीत होती. त्यामुळं त्याच्या जबड्यातून रक्त पडू लागलं होतं. पर दुखावल्यामुळं ते रानटी जित्रा बी लई इरला पडल्या घत चवताळं होतं. मागं हटून पळायला तयार नव्हतं. त्याच्याची झुंजून धुरपती बी तशीच बेहोश झाली होती. तिच्या बी डोळ्यात जणू रगात उतारलं होतं. चुहूकडून हत्यारबंद माणसं आरडत ओरडत पळत आलेली बघून त्या वाघाने घाबरून पळायचा बेत आखला. नेटात आल्या सगळ्याच माणसांनी ती जबर झुंज आपल्या डोळ्यांनी बघितली. वाघ पळाला. त्याचा पाठलाग तितक्या चपळाईनं करून त्याला धुरपतीने अडवलं
आणि मग समध्याच माणसांनी वाघाला चुहूकून गराडा घालण्याचा डाव आखला. तालीवर झिंगाबया बिनसूद पडली होती. तिच्या डावा हाताचा लचका वाघाने तोडला होता. तोंडावर नख्यांनी वरबाडलं होतं. नाकातली गोल नथ भुईवर तुटून पडली होती. तो आणबी सारं रक्तबंबाळ झालं होतं. काही माणसांनी धुरपतीच्या बाजूला धावण्यापरीस म्हातारीकडे धाव घेतली. तिला पाणी पाजलं आणि उचलून वाडीकडे धावपळ केली. कमरेला पदूर खुवून सारं बळ मनगाटात गोळा करून कोंडीबा बनगराच्या त्या मर्दानी पोरीने त्या ढाण्या वाघाला नुसत्या भाल्याच्या टोकावरच वाढून झुंजवलं होतं. त्याची समद्या गड्यांना आचरमा वाटत होती. मोठी करामतच दाखवली होती पोरीनं. त्यामुळे समद्यांनाच लय हुरूप आला होता. आता समद्यांनी चुहूकडून जणू कोंडाळं करून हळूहळू सरकत मोठ्या हुशारीनं दमाधीराने आणि सावधगिरीने कोंडा आवळायला सुरुवात केली होती. वाघ मोठ्याने गरजून झेपावत कोंडी फोडायची कोशिश करीत होता. पर धुरपती घोड्यावरून तितक्या चपळाईनं त्याला अडवून भाल्याने ढुशीत होती. चुहूकडून हत्यारबंद माणसाने आरडाओरडा करून वाघाला पुरता घेरलं होतं. नरसू, दगडू, सत्तू, खंडू, भिवा, बाबू, बिरू, मल्हारी, पाराजी असलं एका चढी एक अडदांड 5-50 गडी धावलं होतं. बिरा बडगराचा अर्जासुद्धा त्यात सामील झालेला होता आणि बिरबा आपल्या जीवाला जरा जपूनच चालत होता. तर कोंडीबा मातुर, थांबा, घाबरू नका गड्यांनो, घाबरू नका, बघा जपून अंगावर धावाल, निष्ठल ध्यान ठेवा भातदारानो, पुढं पुढं सरका, पुढं सरका आणि असंच धायगुड्याच्या हिरीकडनं घ्या त्याला. कोंडीबा सल्ला देत होता. त्या परीने कडत असं सरकत होतं. वाघ बी माणसाला घाबरून झुकांडी माराच्या तयारीत झेपावत होता. पर धुरपती त्याच्या दुमल्यावरच राहत होती. दिवस बुडता रामा धायगुड्याच्या काठवणातल्या इहिरीभूती चुहूकडून येडा पडला. ते कडं तोडायचा वाघाने बी लई बाऱ्या प्रयत्न केला, पर तो फसत गेला. चुहूकडून काट्या कुराडी भालं सारखं रोखल्यालं. वाघाची डरकाळी, घोड्याचं खिंकाळणं आणि माणसांचा आरडाओरडा ह्याने समद वातावरण भेदारल्यालं, थरारल्यालं. त्यामुळं काटवानाचं रानबी आता लई भयासूर वाटत होतं. घनगंभीर काळवंड चहूकडं पसरत चाललेली. त्यातच वाघ कराल जबडा वासून डरकाळी फोडीत होता. त्याला हिरीत उडी घेतल्या बिगार जीव वाचवायला दुसरा मार्गच दिसत नव्हता. तरी बी अखेर त्यांनी एकदा झेप घेऊन निसटण्याचा प्रयत्न केलाच. तेव्हा त्याने शिरपाच्याच अंगावर हल्ला चढविला. त्या वक्ताला लई मोठ्याने आरूढ झाला. कोंडबानी वाघावर कुऱ्हाड फेकली. ती वाघाला नेमकीच लागली, पर वाघ आता बेहोश झाला होता. तो टकारला नाही. धुरपतीने पुढं आडवा घोडा घालून त्याला भाल्याने मागं ढोसला. सगळ्यांनी चुहूकडून त्याच्यावर हल्ला चढविला. पर भेदारल्या वाघाने एकदा मोठ्याने डरकाळी फोडून आकर इहिरीत उडी घेतली. तेव्हा इहिरीच्या तळाला धुमधडाम असा आवाज झाला. भेसूर! तळात असलेला थोडंसं पाणी ढवाळलं, रौंदाळलं आणि मग वातावरण जरासं थंड झालं. सारीच माणसं हरकून गेली. समद्यांचं हृदय भरून आलं. सगळी संगच एकामेकांना बोलायला लागली. कोण कुणाला काय बोलतंय तेच कळत नव्हतं. पोरीने कमालच केली असाच एक सूर निघत होता. तिच्या बहादुरीचं कुण्या शब्दात कौतुक करावं तेच कुणाला समजत नव्हतं. आणि कोंडीबाची तर छाती लई रुंदावली होती. त्याच्या कंठातून सबूदच निघत नव्हता. त्याचा यशवंता मोठ्याने खिकाळा. तेव्हा समद्याच माणसाची अंग फुगली आणि मग जाणकून नरोट्यानं देवाच्या नावाचा मोठ्याने गजेर केला. भोला बिरोबाच्या नावानं सांग भलं. तशी त्याला समद्याने स्फुरान चढल्यागत साथ दिली. पसरत चाललेल्या काळुका तो आवाज दूरवर उधळत गेला. त्या उत्सवानं अवघं काटवानाचं लवान घुमलं. त्याच वक्ताला त्या हिरीतून बी त्या वाघोबाने एकदा मोठ्याने डरकाळी फोडली. ख्वाल ख्वाल आवाज घुमला. समद्यांनी मिळून धुरपतीभोवती जमून तिचं कौतुक केलं आणि लई गोडवं गायलं. सत्तू तिच्याकडे हरकून बघत होता. त्याला बघून तिच्या बी मनात आनंद झाला होता. आताशी धुरपतीपुरती भानावर आली होती. तिचा रुबाब लई मर्दानी दिसत होता. तशी आज ह्या घडीला मोठी बहादुरीच गाजवली होती त्या पोरीने. आरजा मातूर खजील होऊन मनात जळत करपत होता.
आणि त्याच्या मनातली सुडाची धग त्याला अशीच रातून द्या जाळीत होती. जिंगाबयाच्या घरी माणसाने गर्दी केली होती. तिला पाणी पाजून वारा घालून सावध केलं होतं. तिच्या हाताच्या तोंडावरच्या जखमांना झाडपाल्याचं औषध, आंबी हळद लावायची घाई दगडाबाया करीत होती. हरणाबायाने झिंगाबयाच्या कपाळा बिरोबाचा अंगारा लावला होता. म्हातारीचा गिरजा खदा खदा हसून रडत बी होता. ते येड्याचं याड बघून हुल्लड पोरं खुदू खुदू हसत होती आणि माणसांचा गलबला मात्र चालूच होता. पसारलेल्या अंधारात आता तोंडवळख मोडली होती. त्या रात्रीला बिरवाडीत जणू हारीक जत्रा साजरी झाली. समद्यांना नुसतं उदान आल्या गत झालं. गुलालाची भंडाराची लई उधळण झाली. देवाच्या नावाच्या गजराबरोबरच धुरपितीच्या नावाचा समद्या लोकांनी जे जे कार केला. गजनाचाच डाव रंगलं. वाडीतलं समद ढवाल घमाटून घुमलं. डिबांग 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 डिबा डिबा डिबांग टपांग. आणि मग मोठ्या हुरूपाने समद्या देवादिकांना संबुरानं मांडून तालासुरात सुरवंतीची ओवी सुरू केली. तेव्हा त्या गायनात धुरपती बी सामील झाली होती. तिच्या आवाजाला आज वेगळीच धार फुटली होती. बिरू माझ्या देवाला, सुरवंतीच्या बाळाला, सुरवंतीच्या बाळाला सुंबरानं मांडलं, सुंबरानं मांडलं हो, सुंबरानं मांडिलं. रातच्या निरव शांततेत तो आवाज लांब दूरवर उधळत जात होता आणि त्याने सारं आसमान बी भारावून गेल्यागत भासत होतं. कोंडीबा बनगर तांबडं फुटता उठून ओल्या पडद्याने बिरोबाच्या देवळाकडे गेला आणि देवाला पाणी घालून आला. दिसाबरोबर धुरपिती बी न्हावून देवदर्शन घेऊन आली. त्याच परीने वाडीतली लई माणसं देवाच्या पाया पडून आली. तशीच रामा धायगुड्याच्या काटवणातल्या हिरीकडे बी लहान थोर गडीबायांची रही लागली. इहिरीभोवती माणसांची नुसती झुंबड उडाली. वाघाला बघायला आतुर झालेली माणसं इहिरीत डोकावून बघत होती. इहिरीतल्या एका ठेवणीवर येऊन बसलेला वाघ वर माणसांकडे बुकून मोठ्याने डरकाळी फोडीत होता आणि गुरकत चवताळत बी होता. दिवस उगवून जसा वर वर सरकत होता तशी ही बातमी वाऱ्यागत आसपासच्या वाड्या वस्त्यांवर आणि गावाशिवान तोंडोतोंडी पसरत गेली. त्यामुळं चुहूकडूनच माणसांची त्या हिरीकडे मुंगीवाणी रही लागली. चिमणवाडी, दगडवाडी, बनरवाडी, हुलगमवाडी, झिंगवाडी, खोरवडी, घोरपडी, वडगाव, लिंबगाव, बाबळगाव, चुहूकडून गाड्या, घोड्या, फटफट्या, सायकली, पायदळी, माणसंच माणसं, नुसती पांढर. सारी जत्रा भरल्यागत सारं रान माणसाने गजबजून गेलं. इहिरीभोवती झुंबड उडाली. शान्या सुरत्यांची ती माणसं थोपिवता थोपिवता तारांबळ झाली. लहान पोरवरून खडं हानीत होती आणि चवताळलेला वाघ डरकाळ्या फोडीत होता. आतल्या आतच तो आवाज घुमत होता. सकाळच्या पहारी कोंडीबानं घोडदौड करून इनामगाव गाठलं होतं. प्रतापराव इनामदाराची पहिल्यांदी भेट घेऊन वाघाची ही नवकी गोष्ट त्याच्या कानावर घातल्यावर प्रतापरावाला बी लई आचरमा वाटली. त्याने कोंडीबाचं त्याच्या पुरीचं लई कौतुक केलं. तसंच बिरवाडीच्या समध्या धनगरांचं बी गुणगान केलं. चार चौघात कोंडीबाचा बहुमान करून त्याला मानाचा शेला पागुटं दिलं. त्या वक्ताला कोंडीबाचं बी हुर्द लई भरून आलं होतं. प्रतापरावांनी वाघ हिरीत पडल्याची वन खात्याला पोलीस खात्यांना खबर दिली. तेव्हा सरकारी फौज बिरवाडीच्या रोकानं धावली आणि वन खात्याचा सापळा बी रामा धायगुड्याच्या हिरीवर आला. माणसांची गर्दी पांगवायला पोलिसांना लाठीमार करावा लागला. 4 पोलिसांच्या खांद्याला बंदुका बी लटकावल्या होत्या. गावगावचं, तालुक्याचं लहान मोठं पुढारी, कारभारी, कार्यकर्ते, अधिकारी, शिपाई समद घोळक्याने धुरपती भोवती जमून तिची विचारपूस करून तोंड भरून कोडकौतुक करीत होतं. प्रतापराव इनामदार आपल्या बुलेट गाडीवर बसून त्या ठिकाणाला आल्यावर समध्याच माणसाने त्याला हिरीकडे जायला बाजूला सरकून वाट करून दिली. वाघाला बघून झाल्यावर प्रतापरावांनी समध्याच बिरवाडीच्या लोकांना एका बाजूला बोलावून समध्या समाक्षी धुरपतीचं आणि समध्यांचंच कौतुक करून मोठा आभार मानलं. वाडीत जाऊन म्हाताऱ्या जखमी झिंगबायाची विचारपूस करून तिला दवापाण्याची व्यवस्था केली. सरकारी मदत मिळवून द्यायची कबुली देता देता आपल्या खिशातून 100च्या 5 नोटा काढून दिल्या. ह्या गोष्टीची समध्या बिरवाडीत बोलवा झाली.
झिंगाबयाच्या जीवाला लई बरं वाटलं. वाडीतल्या समजा धनगरांच्या मनाला बी लई गोड वाटलं. त्या निमित्तानं तरी बिरवाडीत यायची प्रतापरावाची पहिलीच बारी होती आणि ही खरोखरच घडलेली वाघाची खुबीदार गोष्ट ऐकून आणि बघून प्रतापरावाला बी लई सुख समाधान वाटलं. विपरीत घटना प्रसंगाला समधी एकुप्यानं जीवाला जीव देणारी जीवाभावाची भोळी भावडी पर करारी रानटी आणि रगील धनगर माणसं अहोरात्र जित्राबा ढोरांच्या संगतीत राहून बी माणुसकी जपून खडतर जिनं जगत असलेली या सहीनशील इमानी जातीतील कोंडीबा बनगरासारखी नेक दिलदार आणि धाडसी माणसं कुठं दगडाधोंड्यात राहतात. ते प्रतापरावाला त्या दिवशी बघायला मिळालं. त्याचं सुखदुःख रीतिरिवाज समजावून घेण्याची त्या नव्या दमदार पुढाऱ्याला मोठी गोडी लागली. द्रुपदीसारख्या तडफदार आणि झुंजार तरुणीची करामत ऐकून बघून तिच्याबद्दल मनात मोठाच आदरभाव आणि आपुलकी वाढली. खरं तर बिरवाडी आणि बिरवाडीची धनगार प्रतापराव इनामदारला आता पहिल्याच भेटीत आपलीशी वाटली. ह्या बिरवाडीत कवाडं नसल्या उघड्या दाराची घरं बघून तर मोठी आश्रमाच वाटली. योगायोगाने प्रतापरावाला त्या दिवशी कोंडीबाच्या घरचा पाहुणचार लाभला. त्याचा बी लई मोठा आनंद वाटला होता. त्याच्यावर दुसऱ्याच दिवशी पेपराच्या पहिल्याच पानावर दानदेशी मोठी बातमी छापून आली. बिरवाडीतल्या विहिरीत पडल्या वाघाला सापळ्यात पकडण्यात वन खात्याला यश. आणि त्या बातमीत सापळ्यात कोंडलेला वाघाचा क्रूर जबडा वाचला फोटो बी छापून आला होता. पेपरातली ती बातमी वाचायला बी माणसांची नुसती झुंबड. जिल्ह्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी वन खात्याच्या साहेबांचं भारी कोडकौतुक केलं. खात्याची शान वाढली. मोठा गौरव झाला. लई दांडगी बडाई झाली. पर त्या बातमीत बिरवाडीच्या धनगरांच्या त्या करामतीचा कुठं लईचा उल्लेखच नव्हता. ही गोष्ट सुजान माणसांच्या मनाला सलत ढुसण्या मारीत होती. प्रतापराव इनामदारला धनगर जातीवर झालेला तो अन्याय सहीन नाहीच झाला. त्या कारणानं त्यांनी बिरवाडीच्या धनगरांची इनाम गावात मोठी मिरवणूक काढून बहुमान करायचा जंगी बेत आखला. आणि मग चांगली मोठी बातमी छापून आली त्याच पेपरात. त्या कारणानं लई लांब दूरवर ह्या गोष्टीचा गाजावाजा झाला. सापळ्यात पकडलेल्या वाघाला बघायला इनाम गावात बी लई तुंबाळ गर्दी झाली. त्या तालुक्यात वाघ पकडून आणल्याची ही पहिलीच घटना होती. त्या कारणानं त्या बहादराला बघायला बी बघ्यांची जत्रा भरली होती. पर वाघाचं उगीर घनगंभीर रूप पिंजऱ्यात बघून आणि त्याची गर्जना ऐकून लांबूनच माणसांचं काळीज हबकत होतं. दरदरून घामच येत होता. म्हणूनच सुपावड्या काळजाच्या कोंडीबाच्या त्या बहादूर पोरीची लई कमाल आणि मोठी आचरमाच वाटत होती. तिला बघायला बी आता माणसं आतुर झाली होती. आणि मिरवणुकीचा तो दिवस बी एक दिवसांनी जवळ येत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.